आज अम्मा कुठली स्टोरी वाचणार आहे? जी कुठली असेल ती चांगलीच असेल. ओहो, या लाईटला पण आत्ताच जायचं होतं. आता अम्माचं रीडिंग सेशन कसं होणार? अरे टेन्शन नको घेऊस नोनी. मी बाला नारळवाला रघु इलेक्ट्रिशियनला बोलवून आणा. इलेक्ट्रिशियन कशाला? हे सगळं करणं तर माझ्या डाव्या हाताचं बळ आहे. मी ठीक करतो. काय रघु दादा, तुम्ही इलेक्ट्रिशियन पण आहात? इलेक्ट्रिशियन, प्लंबर, धोबी, इंजिनियर, डॉक्टर सगळं आहे. ऑल इन वन. वाव, रघु दादा तर मल्टीटास्किंग आहेत. वा रघु, तू इतका सक्षम आहेस हे तर आजच समजलं. आणि योगाने माझी आजची स्टोरी अशा लोकांबद्दलच आहे. अम्मा, तुझी स्टोरी ऐकायला तर लाईट सुद्धा आली. आता लवकर वाच ना अम्मा. हो वाचते. Yay! It's story time with Sudhamma. द सुपरमॅन. विजयनगरची काही लोक इतके आळशी होते की त्यांना काम करणं तर काय, कामाचा विचार करायलाही आळस येत होता. अरे त्यांनी तर तिथे आळशी संघटना सुद्धा बनवली होती. तिथे सगळे आळशी जमा होऊन दिवसभर नुसत्या मोठमोठ्या गप्पा मारायचे, कारण काम तर त्यांना करायचंच नव्हतं. त्याचमुळे त्यांच्या घरातली सगळी कामं बायकांनाच करावी लागत होती. या ढगांना पण आत्ताच सरकायचं होतं. झोपू पण देत नाहीत आरामात. कावेरी, जरा पाणी दे ना. तहानेने घसा कोरडा पडलाय माझा. अरे तिथेच तर ठेवलंय पाणी. घरातलं काही काम तर करायचं नाहीये. कमीत कमी पाणी तरी स्वतःच्या हाताने घ्या. हो पिऊन घेईन मी आरामात. आता कस? अरे ही टोपली डोक्यावर ठेवायला नाही, शेतातून भाजी आणायला दिलीये. पण तुम्हाला झोपेतून सवड मिळेल तेव्हा ना. आता मलाच जायला लागेल. जर आम्ही काम केलं तर गप्पा कोण मारणार? आरामात. अगं कावेरी, आजही तुलाच यावं लागलं? ब्रिज नाही आला? ब्रिज? अरे त्याला शक्य झालं तर स्वतःच्या हाताने जेवणार सुद्धा नाही. सोडा. पण तुमचे पती का नाही आले? अगं माझा पती पण ब्रिज पेक्षा कमी नाहीये. त्याला तर खाटेवरून सुद्धा खेचून उठवावं लागतं. सगळ्यांची हीच अवस्था आहे. सगळे एकापेक्षा एक आळशी आहेत. मी तर माझ्या पतीच्या आळसाला कंटाळून गेलीये. घरातलं एकही काम करत नाही. सगळं मलाच करावं लागतं. मला पण. यावर काहीतरी उपाय करावाच लागेल. जर आपण यांची तक्रार महाराज विद्याधरांकडे केली तर ते आपलं म्हणणं नक्की ऐकतील. हो हा योग्य उपाय आहे. त्यांनी त्यांची समस्या एका पत्रामध्ये लिहून महाराजांपर्यंत पोहोचवली. कित्येक महिने निघून गेले, पण महाराजांकडून ना कोणी माणूस आला आणि ना कुठलं उत्तर. त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये कुठलाच बदल झाला नाही. असा हळूहळू चाललो तर आळशी संघटनेत पोहोचता उशीर होईल मला. पण वेगाने चालू पण शकत नाही, नाहीतर मी आळशी कसला. आता पोचेन मी आरामात. धन्यवाद सांड दादा. आजचा किस्सा कोण सुरू करणार? ब्रिज दादा तर अजून आले नाही. हे बघा आले. ब्रिज दादा, येताना काही त्रास तर नाही ना झाला? अरे नाही,
न चालता न पडता आलोय मी आरामात. चला सुरू करूया. हा हा हा. हे कोण आलाय? याला विजयनगर मध्ये तर कधी पाहिलं नाही. प्रवासी दिसतोय. मग तर याच्या समोर आपलं नाक कापलं जायला नको. आरामात. बाहेरच्या लोकांना तर कळू दे की विजयनगर किती अद्भुत आहे आणि इथली लोक त्याच्यापेक्षाही जास्त अद्भुत आहेत. हा. ऐका भाऊ, महाराज विद्याधरांना भेटायचं होतं पण सैनिक आतमध्ये जाऊ देत नाहीयेत. त्यांना भेटायचा एखादा उपाय सांगा ना मला. खूप लांबून आलोय मी. अगदी योग्य जागी आला आहात दादा. आम्हीच आहोत उपाय. अच्छा, म्हणजे तुम्ही महाराजांना ओळखता? ओळखतो? अरे मी तर विजयनगर आणि महाराजांना माझ्या जन्माच्या आधीपासूनच ओळखतो. मला तर जन्माच्या आधीपासूनच पूर्ण विजयनगरचा नकाशा पाठ होता. त्यामुळेच जन्म घेताच मी धावत राजमहालात पोहोचलो महाराजांना भेटायला. खरंच की काय? हो हो. अरे यात काय मोठी गोष्ट आहे. अरे जेव्हा मी फक्त एका दिवसाचा होतो तेव्हा मी घोडा पळवत महाराजांकडे गेलो होतो. त्यांनी मला प्रेमाने बसवून माझ्यासोबत नाश्ता सुद्धा केला होता. अरे हे तर काहीच नाही. जेव्हा मी 1 आठवड्याचा होतो तेव्हा मी हत्तीवर बसून महाराजांकडे गेलो होतो आणि महाराजांसोबत जेवण सुद्धा केलं होतं. काय झालं ब्रिज दादा? माझ्यावर विश्वास नाही का? अरे नाही नाही, नक्कीच विश्वास आहे. पण मी विचार करतोय की एवढ्या छोट्याशा गोष्टीवर तुम्ही लोक किती खुश होतायत आरामात. माझी गोष्ट ऐकाल तेव्हा काय होईल तुमचं? अच्छा, बरं सांगा सांगा. तुम्हाला माहितीये, मी जेव्हा 1 महिन्याचा होतो तेव्हा मी चिमणी सारखा उडत उडत राजमहालामध्ये गेलो होतो आरामात. महाराज मला बागेत पाहून त्यांच्या महालामध्ये घेऊन गेले आणि त्यांच्या सिंहासनावर मला बसवून ठेवलं. अच्छा, याचा अर्थ तुम्ही सगळे महाराजांना अगदी व्यवस्थित ओळखता. त्यात काही शंका आहे का? मग तर महाराज पण तुम्हा सगळ्यांना ओळखत असतील, हो की नाही? खूपच चांगल्या प्रकारे. आणि आमच्या अद्भुत शक्त्यांमुळे ते आमचा खूप म्हणजे खूप आदर करतात. मग तर माझं काम झालंच. कसलं काम दादा? मी राजमहालात काम करतो. नुकताच राजमहालाचा दरवाजा तुटला आणि त्याच्या डागडुजीसाठी आम्ही 4 अद्भुत शक्तीवाल्या 4 माणसांना बोलावलं होतं. कारण महालाचा दरवाजा एवढ्या जड लोखंडाने बनवलेला होता की त्याला ठीक करणं कोणा सामान्य माणसाला शक्यच नव्हतं. आणि त्यांनी कामाच्या बदल्यात सोनं घेतलं आणि गुपचूप काम न करता महालातून पळून गेले. महाराजांनी त्यांना शोधायला मला पाठवलं आहे. अच्छा, पण आम्ही अशा अद्भुत शक्तीच्या कुठल्याच माणसांना ओळखत नाही. पण मला समजलं आहे. तुम्हा सगळ्यांच्या आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी ऐकल्यानंतर मला खात्रीच पटली आहे की तुम्ही चौघेच ती अद्भुत शक्तीवाली माणसं आहात जे राजमहालातून सोनं घेऊन काम न करता पळून गेले आहात. आणि आता मी तुम्हा सगळ्यांना महाराजांच्या हवाली करून त्यांच्याकडून बक्षीस मिळवणार. सांगा सांगा सांगा, कुठे आहे महाराजांचं सोनं? आम्ही काही केलेलं नाहीये. आमच्यात कुठलीच अद्भुत शक्ती नाहीये. आम्ही तर एकदम सामान्य माणसं आहोत आरामात. पण आताच तर तुम्ही मोठमोठ्या बाता मारत होता. अरे इथे तर आम्ही स्वतःच्या मनाच्या गोष्टी सगळ्यांनाच ऐकवत असतो, जेणेकरून आम्हाला घरात राहून काही काम करावं लागू नये. महाराजांना काही सांगू नका. ही आमची तुमच्याकडे प्रार्थना आहे. ठीक आहे ठीक आहे, नाही सांगणार. पण माझी एक मात्र अट आहे की आजपासून आळशांप्रमाणे बसून अशा काल्पनिक गोष्टी बनवणं बंद करायचं. कावेरी त्या प्रवासीचा घोडा पाहून समजून गेली. हे इतर कुणी नसून महामंत्री सारंगा आहेत.
सगळे खुश होते, कारण महाराजांनी त्यांची समस्या सोडवली होती. आता सगळे आळशी सुधारले होते आणि त्यांच्या घरातलं वातावरण तर आता पाहण्यासारखं होतं. अरे अरे थांब रे, अरे थांबव रे कुणीतरी. आई ग, हे काय झालं? तर काय समजलं ह्या स्टोरी मधून? समजलं बरं अम्मा. जास्त वाढवून चढवून सांगणं चांगलं नसतं. जेवढं गरजेचं असेल तेवढंच बोललं पाहिजे. If you like this video, subscribe to our channel Murthy Media. कुठल्याही गप्पात येते मी अलगद, हवं ते चाखते, गट्टम करते, साधा सा खरा खरा किस्सा सांगते. आलेच मी आंबट गोड घेऊन